मम्मी डॉक्टरांसाठी जेवण वाढतेस होय? होय. अगं मी एवढं कशाला वाढतेस? रोज एवढंच वाढते की. अगं हो, पण मला नाही वाटत डॉक्टर आज एवढं जेवत्यात. का? काय झालं ना जेवायला? अगं ते लय नाराज आहे, त्यांचं काहीतरी बिनसलंय वाटतं. काय बिनसलंय? आणि तू विचारायचं नाही वय, नाहीतर थांब मीच विचारते. अगं नको. तुला काय वाटतं मी काय त्यांना विचारलं नसेल का? पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि तू जर विचारायला गेलीस ना तर तुझ्यावरच भडकतात. अगं भाजी का काढतेस? अगं त्यांना नाही आवडत ही भाजी. तुला कसं माहित? मला सगळं माहित असतं. आणि डॉक्टरांच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाही पण मला माहित आहे, आणि त्या कधीच कोणाला कळणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत? आणि तुला काय माहितीये? अगं म्हणजे डॉक्टरांना काय आवडतं काय आवडत नाही, त्यांना काय खायला आवडतं काय प्यायला आवडतं, कुठं फिरायला आवडतं, हे सगळं डॉक्टर मला पेशंट नसले की सांगतात. आणि पेशंट नसताना तू कशाला दवाखान्यात बसतीस? तू आपली बाहेरच थांबत जा. क्यों? अगं ती डॉक्टर आहेत. हा, ती कुठं आपण कुठं? आपण आपलं पायरी ओळखून राहावं डिंपल. आणि तुलाही त्यांच्या जवळ जात जाऊ नको डिंपल. वाईज लांबच राहत जा, कळलं का? मम्मी मला कळता कोणापासून किती लांब राहायचं ते. आणि तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? दे त्यांना जेवण देऊन येते. तुमच्यासारखा नीच नालायक ढोंगी माणूस ना मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. तुमच्यासारखी माणसं ना समाजाला कलंक असतात, कलंक. लोकांच्या भावनांची खेळता तुम्ही. तुम्हाला लाज वाटत नाही का हो? पण नाही, याची शिक्षा ना तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच भोगावी लागणार आहे. तुमच्यासारख्या राक्षसाला जाळण्यासाठी माझ्या संसाराची होळी करायची वेळ आली ना तरी सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. डॉक्टर तुमच्यासाठी जेवण आणलंय, खाऊन घ्या बघू. आणि काय केलं? एवढा पसारा का करून ठेवला? डॉक्टर असं देवदास बनून किती दिवस राहणार आहे? जे झालं ते झालं, आता त्याचं टेन्शन नका घेऊ. मैं किसी को कुछ नहीं बताऊंगी, सच में. माझा ऐका डॉक्टर, मंजू दीदीचा विषय सोडून द्या. आपण दुसऱ्या गोष्टीकडे ध्यान देऊ आता. हे डिंपल, तू निघ इथून. एवढा हट्टीपणा करू नका. तुमच्या चांगल्यासाठीच सांगते ना. चॅलेंज हरला म्हणून त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका. चला जेवून घ्या. डिंपल मला जेवण नकोय, ताट घेऊन जा परत. नाही नेणार मी अजिबात. जेवून घ्या ना डॉक्टर. आणि जे झालं त्याचं राग जेवणावर का काढताय? रात गई बात गई, गपगुमाना जेवून घ्या. डिंपल तुला एकदा सांगितलेलं कळतंय का ग नको जेवण मला? अहो अहो उठा, चहा. मंजू, मी झोपलो होतो तेव्हा कोणी आलं होतं का ग? नाही, कुणी नव्हतं आलं. का हो? नाही, मला डॉक्टर आल्याचा भास झाला. ते कशाला येतील इकडे? ते त्यांच्या दवाखान्यात असतील ना. नाही, तू आज क्लासला गेली नाहीस ना, मला वाटलं ते आले असतील. झोपेत बहुतेक तुम्हाला स्वप्न पडलं असेल. हा, तसं असेल कदाचित. मंजू, तुला काही झालंय का? नाही. का हो? नाही, तू नेहमीसारखी वाटत नाहीयेस. डोळे सुजलेत, लाल पण झालेत. ऐकलं असतंस माझं, डॉक्टरांकडे गेली असतीस तर बरं वाटलं असतं आतापर्यंत. हो, मला काही झालेलं नाहीये. डोकं दुखत होतं ना, तेही आता थांबलंय.
रात्री नीट झोप झाली नाही ना, म्हणून डोळे सुजलेत माझे. आणि त्यात आईचं स्वप्न पडलं. आईची खूप आठवण येते हो. तरीच तू खूप रडल्यासारखी वाटलीस. आईची आठवण आली म्हणजे खूप वेळ रडली असणार ना. मी किचन मध्ये, घरात खूप कामं पडलेत. तुम्हाला काय हवं असेल तर सांगा. मला माहितीये मंजू, तू माझ्याशी खोटं बोलतेस. मी तुला आज नाही ओळखत. माझ्याशी खोटं बोलताना तुझी अस्वस्थता मला जाणवते. मला त्रास नको व्हायला म्हणून तू तुझा त्रास माझ्यापासून लपवतेस. मंगळवेणी, हो मंगळवेणी. नाम्या, अरे आलास का पीठ माग्या? अरे इथंच आहे बाई, मानेमुळे दिसलं बी नाही. अगे ए, पीठ मागायला नाही आलोय, उधारी मागायला आलोय. दुसरं काय येतं का तुला? अरे काय दिवसांनी येतं ना, लग्नासाठी गावातल्या माणसांकडे पुरी मागत फिरशील. पण जरा बायकोकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली असती का? आली माझ्या बायकोवर. अगं म्हातारे, माझ्यापेक्षा तुलाच आठवण येते माझ्या बायकोची. तुला कशाला येते तिची आठवण? बाहेर तोंड मारत फिरतोस की चांगला. नाम्या दादा, असं गळ्यात पट्ट्या का घातलाय कुत्र्यावानी? अरे लोकांच्या बायकांकडे मान वळवून वळवून बघतोय ना, त्याची फळ येते. जशी करणी तशी भरणी. ए म्हातारे, काय बोलत नाही ना तर काय बी बोलू नकस. तुलाय की नाही एक दिवस ना मी चांगलाच बघतो बघ. अरे एक दिवस कशाला, आताच बघ की. आता येळ नाही, लय उधाऱ्या बाकी आहेत, त्या उधाऱ्या जमा करायच्या आहेत. मंगलवेणी, हो मंगलवेणी, उधारीचं नाव काढलं तर घरात लपून बसलं की काय? आधीच सांगतोय मी, उधारी घेतल्या बिगर जाणार नाही म्हणजे जाणार नाही. तुला वरडायला काय झालं रे? काय पाहिजे? उधारी किती झाली? 995. थांब, देते आणून. दे. आता पैसे घेतलं ना की सरळ जा घराकडं, नाही तर जाशील इकडे तिकडे बघत. हे घे 1000 रुपये. 1000 रुपये, 5 रुपये देतो. हा या खिशात असते. 5 रुपये. हे घे 5 रुपये. ते 5 रुपये ना तुला टिप म्हणूनच राहू दे. आणि इथून पुढं 1000-2000 रुपयासाठी तर वाढत यायचं नाही. तुझी किती उधारी झाली ना त्यासाठी फोन करायचा, पैसे पोचतील तुला मॉल मध्ये. अगं तू किती बी पैसे पाठवलंस ना तरी तो वाड्यात येणारच, पारसं तोंड घेऊन मंजूच्या माग. ए म्हातारे, मंजूसाठी नाही आलोय, उधारी मागायलाच आलो होतो. भेटली उधारी, आता जातो मी. पळू ना. दीदीनं दिलेलं 5 रुपये दे लवकर. 5 रुपये? टोन्या, तिनं मला दिलेत रे. पण तू आमची उधारी सोडतोस का? नाही ना, मग आम्ही पण नाही सोडणार. दे लवकर, नाहीतर मॉल मधलं सगळं सामान पळवून नेईन. देतो दे लवकर जरा देतो. दिक्की लवकर. डिंपल, अगं डिंपल. काय ग आजे? अगं माझ्या संग व्हायची तीस का ग? कुठं? अगं मंजू आज वाड्यात आली नाही ना. ती आली नाही तर तिचा आवाज ऐकला नाही ना तर मला अगं चुकल्यासारखं वाटतंय.
वाईट जाऊ तिला भेटन बोलन तिच्याशी तेव्हा बरं वाटल. तिला विचारन आज वाड्यात का आली नाही ग. ठीक आहे आजी, तुला मी घेऊन जाते मंजू दीदीकडे. हा, पण मला नाही वाटत ती तुला सगळं खरं खरं सांगल म्हणून. पण तरी बी तू तिला सगळं नीट विचार. थांब आजी, मी आपल्या चपला आणते. आजी, मंगल, हे मंगल, इथं बसलीस वय? लय निवांत बसलीस. काम लवकर संपली वाटते. काम कशाची संपते त्या, पडून आहे ती तशीच. माझं मनच लागणं झालं कुठल्या कामात. काय ग, तब्येत बिघडली का काय तुझी? बाहेरनं नाही, आतनं बिघडली माझी तब्येत. वंदी अक्का ना आपल्या डिंपल आणि डॉक्टरांबद्दल काय बाय बोलले ना, तेव्हापासून लई जीवाला घोर लागून राहिलाय. काय हे मंगल, आकाचं काय मनावर लावून घेते? हा, तिचा स्वभाव माहिती आहे ना तुला. अगं तिला आळी दिसली तर आजगर दिसलं म्हणून गावभर फिरत असती. तिचं नको मनावर घेऊ. अहो तसं नाही, पण डिंपल आजकाल लईच डॉक्टर करायला लागली. आता त्यांच्या दवाखान्यात काम करणार म्हणल्यावर करणारच. असं एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? हा, आणि आपली डिंपल मान खाली जाईल असं वागणार नाही. मुंबईला पळून गेली होती ही विसरला तुम्ही? नाही सरलो. तर तेव्हाची डिंपल आणि आताची डिंपल यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा तिचं हिरोईन व्हायचं स्वप्न होतं म्हणून गेली होती ती मुंबईला. आणि आता ती डॉक्टरांकडे काम करते, तिला पैसे मिळतात, खुश आहे ती. एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आणि त्यात बी काय वागली तर डॉक्टर आहे की सांभाळून घ्यायला. आणि आपल्याला त्रास होईल असं ते काय बी वागणार नाहीत. देव माणूस आहे ती. देव माणूस असलं तरी माणूस आहेत. ये ना. बस इथे. बोल, काही काम होतं का? अगं तू आज वाड्यावर का नाही आलीस ग? मला सकाळपासून तुझी आठवण येत होती म्हणून आले भेटायला. आणि मला काय भ्या वय कुणाचं माझ्या लेकीच्या घरी यायला? अगं तुझंच घर आहे आजी. तुला जेव्हा यायचंय ना तेव्हा तू येऊ शकतेस. तुम्ही दोघी बसा, मी चहा टाकते. मरू दे तिकडे तुझा चहा. तू आज आली का नाही सांग बघू मला. तुझी तब्येत बरी नाही का? अगं मंजू, मंजू का रडतीस तू? तुला कोणी त्रास दिलाय का? त्याचं मडच बसवते, त्याची हाडच पोचवते बघ मसनात. त्याची झाली तरकट त्याची. तू त्याचं मला नाव सांग. त्याचं मडच गाडते बघ नेऊन त्याला. माझ्या लेकीच्या ज्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलंय ना, त्याच्या पिढ्या नरकात जात्याल. त्याचं वाटू होईल. मंजू दीदी, रडू नको, सावर ना स्वतःला. मंजू, भास्कर बघू रडायचं. तुला कुणी ज्यांनी रडवलंय ना त्याला नाही ना रडवलं तर नावाची सरू म्हातारी नाही मी. आजी, तुम्ही सगळे किती चांगले आहात ग. माझ्यावर किती प्रेम करता, माझी किती काळजी घेता. मला अजून दुसरं काय हवंय? आज सकाळपासून ना आईची खूप आठवण येत होती ग. त्याच समोर तो दिसलीस. असं वाटलं माझी आई समोर उभी आहे.
म्हणून रडायला आलं. अगं मी तुझी आईच आहे. तू धाकटी लेक आहेस माझी. मला झालेलं आहे म्हणून काय झालं, मीच तुला सांभाळली आहे. अंग खांद्यावर वाढवलंय मी तुला. तुला जर का कुणी त्रास दिला ना तर मला सांग, अजिबात लपून ठेवू नको. आजी तू किती चांगली आहेस ग आजी. तुला माझ्या मनातलं सगळं कळतं. तू किती ओळखतेस ग मला. हा मग ही केस काय उगाच पिकल्यात वय. उडत्या पाखराची पिसं मोजते मी. माझ्या पोरीच्याकडे कुणी वाईट नजरेनं बघावंच नाही, त्याची पिसं छाटली ना तर बघत राह तू. आजी तू आहेस ना म्हणून मी आहे. तुझ्यामुळे ना मला संकटांना लढायला ताकद मिळते. तू जर नसती ना आजी, माझं काय झालं असतं ग, काय झालं असतं. मी उद्ध्वस्त झाले असते, खचून गेले असते. मंजू दीदी नको ना ग रडू तू. गप, रडू नको तू, शांत राहा. गप. डॉक्टर आपने बुलाया मुझे. काय चाललंय तुझं? तू माझी पार्टनर से विसरू नकोस. मैं नहीं भूलती, आप ही भूल जाते हो हमेशा. आणि मग काय अडचणीत आला की मग तुम्हाला माझी आठवण येते. पण मी असं काय केलं होतं की तुम्हाला माझी आठवण आली? तुझ्या आजीला मंजुळाकडे का घेऊन गेली होतीस? आता मी जर घेऊन गेले नसते तर ती काय गेली नसते का? आमची म्हातारी आहे ना, तिने एकदा ठरवलं की ठरवलं, ती कोणाचं ऐकत नाही. मग पण बरं झालं मी गेली, त्यामुळे मंजू दीदीची अवस्था तरी कळली मला. तिची अवस्था बिघडली आहे? काय झाले? हा प्रश्न आहे ना आधी तुम्ही स्वतःला विचारा. तिच्याशी असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो? हे बघे, मी कोणाशी काय वागायचं कसं वागायचं हे तू मला नको सांगू. मला बरोबर कळतं मी काय वागतोय ते. हो, तुम्हाला जर कळत असतं ना तर तुम्ही मंजू दीदीशी असं वागलं नसता. बिचारी, तुमच्यामुळे तिची अवस्था फार कशी झाली आहे. ती तुम्हाला देव माणूस समजायची आणि तुम्ही काय केलं? तिचा विश्वासघात. ती तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही डॉक्टर. चॅलेंज जिंकण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल ना असं वाटलं नव्हतं. आणि मला नाही वाटत तिच्या बाबतचं चॅलेंज तुम्ही कधी जिंकाल म्हणून. तो येणारा काळच ठरवेल. मंजुळाने माझ्या स्वभावाचा फक्त ट्रेलर बघितलाय, पिक्चर अजून बाकी आहे. तिने अजून माझं खरं रूप बघितलेलं नाहीये. लवकरच तिला दाखवावं लागेल. आई ग मंजू, आई. अहो काय झालं? अहो काय होतंय? पाठीत दुखतंय, कळा येतात. खूप घाम आलाय तुम्हाला, खूप दुखतंय का? सहन होत नाही मंजू. आता डॉक्टरांना बोलव पटकन. आई ग, अगं कसला विचार करतेस मंजू? बोलो पटकन. हो. माझा फोन का उचलत नाहीये? नामूला लावून बघते. नामूचा फोनही लागत नाहीये. आता काय करू? डॉक्टरांना फोन करण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये.
डॉक्टर फोन उचलत नाहीयेत. अगं मग मी काय करू आता? हा त्रास सहन करत बसू का? त्या गोळ्या दे तिकडच्या आणि मारून टाक एकदाच मला. हो असं काय बोलताय तुम्ही? मी आहे ना, मी बघते काहीतरी. तू काय बघणार आहेस मंजू? तुला काय कळतं यातलं? माझं नशीब माझी ही अशी परीक्षा का पाहतोय? काय करू मी? डॉक्टरांना बोलवू की नको? अगं कुठे हरवलेस मंजू? बोलो पटकन. तुम्ही प्लीज हायपर होऊ नका. मी आलेच डॉक्टरांना घेऊन.